तर गाईस आज काय आमचं असं सगळं दर्शन झालेलं आहे. काशी विश्वनाथ मंदिर, काळभैरव मंदिर आणि कुठलं होतं एक धन्वंतरी महामृत्युंजय मंदिर, असे 3 मंदिर आज आम्ही कंप्लीट करून घरी आलेलो. तर थोडं रेस्ट केला. तर आता आम्ही जातो आहे गंगा आरतीला. गंगा आरती पण येते. तर आता आम्ही सगळे चाललेलो आहे, तुम्हाला दाखवतो. ते बघा सगळे माझे फॅमिली मेंबर तिथं उभे आहेत. तर हे सगळे उभे तिकडे. तर आता आम्ही निघणार आहे गंगा आरतीसाठी. आणि कलर तर खूप चेंज झाला, कारण की इथं जे आम्ही सकाळी गेलेलो केदार घाटला आंघोळ करायला, तर तिथं पूर्ण म्हणजे ते पाणी तर वेगळंच असतं ना, त्यामुळे पूर्ण बॉडीचा कलर चेंज आहे, काळपट झाला आहे. सर्दी पण झालेली आहे, काय माहिती कशी, पाणी चेंज झालं काय चेंज झालं म्हणून झाली असेल. तर मग आता गंगा आरतीला जाणार आहे. तर गंगा आरती इकडे, तर ती करणार, थोडं लोकल मार्केट फिरणार आणि उद्या पूर्ण दिवस आम्ही फिरणार आहे. उद्याचा पूर्ण दिवस आम्हाला फिरायचं आहे. सगळे मंदिर, बिर्ला मंदिर, अजून लय खूप सारे नाव पण आठवत होतं. ते हॉटेलचे जे ओनर आहेत ते आम्हाला सांगत होते असं असं आहे ते. तर उद्याचा तर ब्लॉग मी वेगळाच बनवेल, कारण की हा ब्लॉग पण मला वाटतं मोठाच झाला आहे, म्हणजे नॉर्मल झालं आहे. म्हणजे की आपल्याला जास्त मोठे पण ब्लॉग बनवायचे नाही, कारण की आजच्या वेळेला कोणाला टाईम एवढे मोठे ब्लॉग बघायला. तर एखादा व्यक्ती कोण इथं येत असेल मुंबईवरून, तर तो बघाल, कारण की त्याला थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे. तर आपलं काही नॉर्मल ब्लॉग असतात, आपण काय एवढं प्रॉपर असं काही इन्फॉर्मेशन देत नाही. थोडक्यात जे आपलं असतं ते पण काय आठवून राहण्यासाठी आपण ब्लॉग बनवतो. बाकी आपण काय असं पर्सनली काही यूट्यूबर नाही किंवा असं ब्लॉगची म्हणजे एवढी आवड नाही की बाबा ठीक आहे ब्लॉग बनवलाच पाहिजे. आता आम्ही कसं आमचं फिक्स असतं की आम्ही वर्षातून एकदा ट्रिपला जातो, तर त्यानुसार मग मी एक ब्लॉग बनवून टाकतो. आता लास्ट टाईम आम्ही गुजरातला गेलो, पण त्याचा मी ब्लॉग नाही बनवला. आणि त्याच्या आधी आम्ही संगमेश्वर नाही सॉरी गणपतीपुळे रत्नागिरीला गेलेलो, त्याचा ब्लॉग मी बनवला आहे तसं काय. आणि मी सांगतो तुम्हाला, आता दाखवतो मी तारीख आणि टाईम दाखवतो. आता बघा 6 वाजले आणि आज तारीख आहे 5. तर इथं UPमध्ये आणि वाराणसीमध्ये दोन्ही तर सेमच आहे. त्याच्या एवढी गरमी नाही गाईज, एवढी गरमी नाही की तुम्ही दुपारचं तुमचं म्हणत नाही की तुम्ही बाहेर जाऊन फिरावं काहीतरी, असं वाटतं नाईट लाईफच बघावी, म्हणजे नाईटलाच बाहेर निघावं. एवढं आज एवढं बेकार होऊन पण एवढं बेकार, अक्षरशः असं वाटत होतं की भाई गपची हॉटेलवर जाऊन झोपू रूमवरती. त्यासाठी काय आहे, झालं आपलं देवदर्शन. आणि अयोध्याचं जे राम मंदिरचं जे आम्ही मूर्ती बघितली ना, डोळ्यात आणि मनात दोन्हीकडे बसली ती मूर्ती. आणि काशी विश्वनाथचं पण आमचं खूप चांगलं दर्शन झालं, कारण की ज्या टाईमला आता आम्ही आलो नाही सप्टेंबर मंथमध्ये, ह्या टाईमला कोणी येत नाही टुरिस्ट लोक, तर हा त्यांचा सीझनच नाही. तर त्याच्यामुळे आमचं बेनिफिट झालं आणि आम्हाला एकदम भारी दर्शन भेटलं. तर मी आता जातो तिथे गंगा आरती आहे, गंगा आरतीला जातो. मग तिकडचं तुम्हाला दाखवतो सगळं कसं असतं ते, आणि मग थोडं लोकल मार्केट फिरेन आणि मग ब्लॉग संपून टाकेल. तेवढंच काय आपलं असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला मी तुम्हाला आता गंगा आरतीला भेटतो. A few moments later. तर काही आता आम्ही पोचलेलो आहोत इथं गंगा आपलं आरतीसाठी पोचलेलो आहोत. तर इथं आता आरती होणार आहे. फुल गर्दी आरतीला काही चालू होणार आहे. श्री गंगा मैया के, श्री शीतला मैया के, नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम। एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम। एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम। नमः पार्वती
त्वमेव माता शपिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। A few moments later. तुम्ही बघू शकतात एवढं भारी वाटत नाही, इकडचा कॉरिडॉरच एक नंबर आहे. प्लस तुम्हाला मी तिकडे दाखवतो. अरे कुठे गेलं? हां ते बघा पुढे दिसते ते बघा. आणि असं काय इकडचं दाखवतो मी. हा असं काय कॉरिडॉर आहे इकडचा. तर ते घाट बीट आहेत ते जेवढे पण घाट आहे ते सगळे आजूबाजूला ते 5 मिनिटावर तर आम्हाला पोचू मणिकर्णिका घाटावरती. तर तिथं गेल्यावर तुम्हाला मी जी पुढची क्लिप तिकडची बघा. गाईज आता आम्ही आलो होतो शक्तिपीठ मंदिरामध्ये. तर तुम्हाला दाखवतो हे बघा. हे शक्तिपीठ काशी विश्वनाथचं इकडचं मंदिर आहे. आता आतमध्ये शूट करायला अलाउड नाही म्हणून, नाही तर आता आम्ही शूट करणार होतो पण नाही अलाउड आहे. कसा बोलतो भावा? चांगला वाटतं की नाही भावा? हा गपचूप फोटो काढतो, डिस्टर्ब नाही. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है. भाई बोलतो गपचूप फोटो काढतो. तुला कसं वाटतंय? मला मस्त वाटतंय. आम्ही आता घाटावर जाणार आहे. तर आम्ही आता काही जाणार आहे की मणिकर्णिका घाट. पण तिकडे लहानपर्यंत अलाउड नाही बाळा. तुझ्यामुळे भटजीने बघितलं, काय आलं बाळा? आवाज करतो. चांगला फोटो काढा होता. तर काहीच बघा इथं असं काय हे चालले सगळे फॅमिली. अरे यार कॅमेरा पण. आता आम्ही चाललेलो गाईज मणिकर्णिका घाटमध्ये. हां भाई. तर गाईज आम्हाला वाटलं की भाई मला सबस्क्रायबर भेटतोय का. तर गाईज पचका झालाय. मला वाटलं की तुम्हाला विचारतोय की भाई यूट्यूब चॅनलचं नाव काय. तर आता काय बोलू गाईज, काय बोलू नाही शकत. तर मला विचारतो बाहेरचा रस्ता. आम्ही स्वतः पहिल्यांदा आलोय. तर आता डायरेक्ट मणिकर्णिका घाटावर तुम्हाला भेटतो. डायरेक्ट मणिकर्णिका घाट चला. तर गाईज जसं की काल तुम्ही बघितलं की आम्ही गेलो होतो सगळे मंदिर फिरलो आम्ही. तर त्याच्यानंतर बघतोय की मोबाईलची चार्जिंग संपली. मोबाईल झाला स्विच ऑफ. गंगा आरती आणि झाली त्यानंतर मोबाईलला स्विच ऑफ झाला. तरी पण जिथं आम्ही गेलेलो तिकडे मी दुसरा मावशीचा मोबाईल घेऊन त्याच्यात शूट केला. तर ते क्लिप मी टाकले आहेत. तर असा काय आमचा कालचा प्रवास होता. आणि आज तर हा तर तिसरा दिवस होता. काल जे तुम्ही बघताय ना ते 2 दिवसाचे होते आणि हा तिसऱ्या दिवशी सकाळी. तर हा ब्लॉग मी
इथं आज असा एंड करतो आहे. आणि की रात्री येऊन आम्ही पूर्ण थकलेलो तर आम्ही झोपलो. तर आज आता ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग बघाल तुम्ही, आता हा झाला ह्यानंतरचा जो ब्लॉग येईल तो त्याच्यामध्ये आम्ही आज कमी कमी म्हणजे 9 वाजता आम्ही निघू. तर आता किती 8:50 झाले. तर मी आता आंघोळ विंघोळ करून फ्रेश विश होऊन मग 9 वाजता आम्ही निघू. तर डायरेक्ट आम्ही काहीतरी 5-6 वाजता येऊ, म्हणजे तिकडचं लोकल मार्केट आणि ते सगळं फिरून मग येऊ. तर मी ते सगळं तुम्हाला दाखवतो उद्याच्या ब्लॉगमध्ये, याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि त्यानंतर मग उद्या तर आमची तिकीट आहे मुंबईची. झाला हा ही ट्रिप इकडेच समाप्त आहे आमची. आज आमचा लास्ट दिवस. आणि उद्या सकाळी आम्ही जायच्या आधी गंगा स्नान करायला केदार घाटावर पण जाणार आहे. तर आजच जायचं होतं पण आज पॉसिबल काय झालं नाही, कारण की आम्ही फुल थकलेलो. बॉडीत एकदम अशी टाकले झोपली डायरेक्ट सगळ्यांची. तर असा काय सीन झाला होता. आणि गंगा आरती बापरे, जी असं म्हणजे पॉझिटिव्ह वाटलं ना गंगा आरतीला, फुल असे एकदम गुजबाम्स यायला लागलेले. तर ती क्लिप तुम्ही बघालच. तर बघा आणि एक्सपिरियन्स घ्या. तर आजचा ब्लॉग आपण इकडेच संपूया. तर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि एक चांगली कमेंट पण द्या आणि बेल आयकॉनला दाबा. आणि ह्याच्या पुढचे ब्लॉग पण तुम्ही कंटिन्यू बघा. चला, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.